आपण पठ्ठे बापूराव आणि पवळा यांच्याबद्दलची माहिती बघितली. त्यानंतर रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर, विठाबाई नारायणगावकर, दादू इंदुरीकर यांच्याबद्दलची माहिती घेतली. आणि आता आपण त्यांच्याच काळामध्ये प्रसिद्ध असलेले तमाशा कलावंत काळूबाळू यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. आता या कलाकारांचं म्हणजे काळूबाळूंचं वैशिष्ट्य काय बघा, की बाकीच्या तमाशामध्ये नृत्य, नृत्यांगना, वगनाट्य याच्यावरती तो तमाशा चालायचा, पण काळूबाळूंचा तमाशा मात्र फक्त काळू आणि बाळू हे असले की तमाशा गर्दी आणि तिकीट खिडकी हाऊसफुल व्हायची, तमाशा हाऊसफुल व्हायचा. तर अशा महान कलाकारांची जीवनगाथा आपल्याला पाहायची आहे. पण काळूबाळू यांना मिळालेलं यश किंवा त्यांना मिळालेली प्रसिद्धी ही त्यांची एकट्याची नव्हती, तर त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पुण्याईचं ते फळ होतं. आणि त्याची सुरुवात होते सातू हिरू कौलापूरकर यांच्यापासून. आता काळूबाळू तमाशाची बीजं त्यांनी रोवली. दुसरी पिढी म्हणजे सातू खाडे यांची मुलं शिवा आणि संभा कौलापूरकर यांनी तमाशा वाढवला. आणि त्यांची तिसरी पिढी म्हणजे काळूबाळू यांनी तमाशाला देशभर गाजवलं. पण या सगळ्याचा उगम पुढे झाला सातू हिरू कौलापूरकर. आता हे तुमच्या पुढे लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही हे सगळं ऐकाल त्यावेळेस. तर तो जो काळ होता साधारणपणे 1900च्या अगोदर आणि 1800च्या शेवटीचा तो काळ होता. तर भिलवडी हा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये आपल्या भेदिकाची परंपरा आहे. आणि भेदिक जे आहे ना त्याच्यातून इतर कला जन्माला आलेल्या आहेत, म्हणजे तमाशा त्याच्यातून जन्माला आलेला आहे किंवा बाकी गणगवळण बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भेदिकातून जन्माला आल्या असं मानलं जातं. आणि ही भेदिक परंपरा चालवणारे त्या भिलवडीचे राजू गोपाळ नावाचे एक महान कलाकार होते. आणि सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये कौलापूर जे गाव आहे तर त्या गावामध्ये एक कलावंत एक मुलगा राहत होता, नाव होतं सातू खाडे. आता हे जे सातू आहेत ते नकला करायचे, लोकांना हसवायचे. आता हे राजू गोपाळ यांच्या संपर्कात आले आणि भेदिक शाहिरी गायला लागले. आणि नंतर आता हे तुरेवाले शाहीर होते. आता पुढे काय झालं, सातू खाडे यांनी त्यांचे एक मित्र होते, सहकारी होते हिरूजी कांबळे, त्यांच्याबरोबर ते यांनी तमाशाचा फड उभा केला. म्हणजे अगोदरच सातू जे होते ते नकलाकार होते, त्याच्यामध्ये भेदिकाची कला त्यांना येत होती, भेदिक त्यांना येत होतं, नकलेची कला येत होती. आणि त्यामुळे हे जेव्हा तमाशामध्ये आलं त्यावेळेस त्या तमाशाची लोकप्रियता वाढायला लागली होती. आणि मग त्यांना आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी बोलवायला सुरुवात केली आणि एक नावाजलेला फड म्हणून त्याची ओळख व्हायला सुरुवात झाली होती. आता त्यावेळेसचा नावाजलेला फड म्हणजे कसं असायचं, जास्त काही स्टेज वगैरे काही नसायचा किंवा जास्त लोकही नसायचे, म्हणजे जमिनीवरतीच ते खेळ असायचे. पण व्यावसायिक तमाशा जो आहे तो तेव्हापासून सुरू झालेला होता किंवा व्यावसायिकाच्या दृष्टीनं तो सुरू व्हायला लागलेला होता. एक 5-10 कलाकार आणि ढोलकी, तुंतुन, शाहिराचा डब घेतला की ही मंडळी निघाली. आता गावात गेल्यानंतर चावडीवरती, पारावरती, कट्ट्यावरती किंवा संध्याकाळ असेल तर हिलाळाच्या उजेडामध्ये त्या ठिकाणी तमाशा सादर व्हायचा. आता यावेळेस ते मानधन, बिदागी वगैरे असं काही ठरलेलं वगैरे नसायचं. जे लोक खुशीनं देतील ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये समाधान मानायचं. कुणी पैसे द्यायचे, पैसा वगैरे. त्यावेळेस रुपये वगैरे तर नसायचे, पण पै असे पैसे ते मिळायचे किंवा धनधान्य वगैरे मिळायचं. आणि ते सगळं मग ही मंडळी वाटून घ्यायची. अशा पद्धतीनं पोटावारी तमाशा चालू होता. पण अनेक वर्षे यांनी ही कला सादर केलेली होती. आणि पुढं सातूजी खाडे यांची दोन्ही मुलं शिवाजी आणि संभाजी खाडे ही तमाशाच्या फडामध्ये काम करायला लागली होते. पण एक किस्सा असा सांगितला जातो की वडील सातू यांच्या पावलावरती पाऊल टाकून शिवाजी यांनी तमाशामध्ये काम करायला सुरुवात केली होती. आता त्यावेळी घरच्यांना असं वाटलं होतं की आता मोठा मुलगा जो आहे शिवाजी तो तमाशात काम करेल आणि दुसरा मुलगा जो आहे संभाजी तो गावकी भावकी बघेल, म्हणजे गावातल्या पाटलांची कामं असतील, गावाची सेवा असेल किंवा घरातलं काही काम असेल, शेतीची कामं असतील, ही सगळी संभाजी बघेल आणि शिवाजी तमाशात काम करेल. अशा पद्धतीनं शिवा तमाशात काम करत होता आणि संभाजी गावकी बघत होता. आता हे सगळं चालू होतं. पण संभा खाडे जे आहे तर त्यांच्याही अंगामध्ये कलाकाराचं रक्त होतं आणि त्यामुळे ते गावामध्ये बाकीची कामं करायचे, पण ते करता करता गावामध्ये कला सादर करायचे. जे काही त्यांच्यामध्ये नकला असायच्या, ज्या काही त्यांचा आवाज चांगला होता, म्हणजे त्यानंतर ते सादरीकरण चांगले करायचे. तर अशा पद्धतीने मग त्यांनी त्यांचे काही कलाकार मित्र होते, त्या मित्रांना जमा केलं होतं आणि त्यांनी गावात राहून एक छोटासा तमाशा सुरू केला होता. आणि एक दिवस शिवा खाडे यांचा तमाशा आणि संभा खाडे यांचा तमाशा, दोन्ही तमाशे गावामध्ये उभे राहिले. म्हणजे गावकऱ्यांनी सांगितलं चला तुझा एक तमाशा, तुझा एक तमाशा, दोन्ही तमाशे होऊन जाऊ द्या. आणि मग एकमेकांच्या समोर त्यांनी तमाशा केला. दोघं भाऊ कलाकार, कलाकाराचं रक्त. आणि त्याच्यामुळे
कोणी कोणाला कमी नव्हतं. पण तमाशे तर चांगले झाले. कौलापूरकर जी मंडळी होती त्यांना भीती वाटायला लागली की हे दोन भाऊ एकमेकांच्या विरोधामध्ये तमाशा सुरू करतात की काय. म्हणजे आता यांना असा प्रतिसाद मिळाला, ह्याचा एक तमाशा त्याचा एक तमाशा. गावाचं एक होतं, गावामध्ये आणि भावामध्ये वाद नाही करायचा. आणि त्यावेळेस मग त्या सगळ्या गावकऱ्यांनी या दोघांनाही सांगितलं, हे बघा म्हटले, तुम्ही तमाशा करायचा पण दोघांनी एकत्र येऊन तमाशा सुरू करायचा. आणि तेव्हापासून शिवासंभा यांचा तमाशा, त्या तमाशाचा श्री गणेशा झाला होता. आणि सातू हिरू यांच्या तमाशाचं नाव आता बदललं आणि शिवासंभा लोकनाट्य तमाशा अशा पद्धतीनं ते झालं होतं. आता या तमाशामध्ये सुडाप्पा हे हलगी म्हणजे कडं वाजवायचे, टिंग 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 तसलं, आणि ते त्या पद्धतीनं काम करायचे. भाऊ फक्कड नाचाची भूमिका करायचे. भाऊ फक्कड हे प्रचंड मोठे कलाकार होते. त्यांच्याबद्दल आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत. आता शिवासंभा हे मग त्या तमाशामध्ये सरदाराची भूमिका वगैरे अशा पद्धतीने करत होते. म्हणजे या मंडळींनी एक साचेबद्ध तमाशा शिवासंभांनी सुरू केलेला होता. त्याच्यामध्ये वगनाट्य, वेगवेगळ्या भूमिका, त्यानंतर नृत्य, त्यानंतर म्हणजे गणगवळण पासून सगळं त्या ठिकाणी व्हायला लागलेलं होतं आणि कलाकारांची चांगली त्यांना साथ मिळत होते. आणि या सगळ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये शिवा आणि संभाच्या तमाशानं नावलौकिक मिळवायला सुरुवात केली होती. आता मुंबईमध्ये सुद्धा या तमाशाचा बोलबाला झालेला होता आणि त्या काळामध्ये पठ्ठेबापूराव किंवा उमा आनंदा चांदोलीकर यांचे जे तमाशे होते त्या तमाशांना शिवासंभा यांच्या तमाशानं टक्कर दिलेली होती. आणि शिवासंभा आणि उमा आनंदा यांच्यामध्ये जबरदस्त लढती व्हायला लागलेल्या होत्या. आता शिवासंभा जे आहेत ते तुरा पक्षाचे होते, म्हणजे कलगीतुरामध्ये तुरा पक्षाचे ते असायचे. आणि हा कलगीतुरा इतकं म्हणजे त्या मुंबईमध्ये ते कलगीतुरा बघायला लोक यायला लागलेले होते. म्हणजे अशा पद्धतीनं आता शिवासंभा यांचं नाव गाजत होतं. आणि शिवासंभा हे फक्त कलाकार होते असं नाही, तर ते लेखक म्हणजे गीतकार सुद्धा होते. त्यांनी गाण्यांच्या काही रचना सुद्धा केलेल्या होत्या. आता यांच्या तमाशाला पब्लिकची प्रचंड गर्दी व्हायला लागली होती. आणि पिला हाऊस जे आहे त्या ठिकाणी यांचा तमाशा हाऊसफुल जायला लागलेला होता. आणि या तमाशामध्ये त्यांनी अनेक पारंपरिक गोष्टी सुरू केल्या होत्या. म्हणजे गण, त्यानंतर हाळीची गवळण, तक्रारीची गवळण, विनवणीची गवळण, कटाव, त्यानंतर धिलकार, त्यानंतर टाक्या, म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी लोकांना द्यायला सुरुवात केली होती. आणि लोकांना ते आवडत होतं आणि त्यांचा तमाशा जोरात चाललेला होता. आता शिवा आणि संभा हे दोघं भाऊ तसे पाहिले तर अंगापिंडानं अत्यंत धिप्पाड आणि पहिलवान असल्यासारखे होते. आणि त्याच्यामुळे दिसायला एकदम भारदस्त अशा पद्धतीनं ते दोघं दिसत होते. याच्यामध्ये संभाजी होते ते छत्रपती शाहू महाराजांसारखे हुबेहूब दिसायचे. एकदा गंमत झाली, म्हणजे कोल्हापूरमध्ये तमाशा होता आणि त्या तमाशामध्ये विक्रम शशिकला हे वगनाट्य होतं. आणि आता संभाजी आहेत त्यांनी विक्रमराजेची भूमिका केलेली होती. आणि त्यानंतर आता रंगमंचावरती सगळं सुरू झालं आणि रंगमंचावरती महाराज आले तर सगळ्यांना वाटलं शाहू महाराज आले आणि सगळे उठून उभे राहिले वगैरे वगैरे. आता हे तमाशावाल्यांना काही कळे ना की लोक उठून का उभे राहिले. तर त्यावेळेस तमाशावाल्यांच्या लक्षात आलं की समोरच्या लोकांना वाटलंय की शाहू महाराज आलेत, पण ते शाहू राजे नव्हते, ते जे संभाखाडे आहेत ते होते आणि ते विक्रमादित्यांच्या विक्रमराजा जो आहे त्यांच्या भूमिकेमध्ये होते. आणि म्हणजे इतके हुबेहूब ते शाहू महाराजांसारखे वाटायचे. आता ही गोष्ट शाहू महाराजांना कळली की राजे तुमच्यासारखे दिसणारे हे कलाकार आहेत, सेम टू सेम तुमच्यासारखे दिसतात. त्यानंतर आता अर्थातच शाहू राजा म्हणजे मनाचा म्हणजे राजासारखं मन आणि मनासारखा राजा, अत्यंत दिलदार माणूस, प्रत्येकाला मदत करणारे, प्रत्येकाला साथ देणारे, प्रत्येकाला आधार देणारे असे आमचे शाहूराजे होते. शाहूराजांनी काय केलं, म्हटले बोलवा त्यांना. मग त्यांना ते दरबारामध्ये बोलवलं आणि तमाशाचा खेळ करायला लावलं. आता विचार करा, एवढ्या मोठ्या राजाच्या समोर म्हणजे जो गोरगरिबांचा, दीनदलितांचा सगळ्यांचाच कैवारी होता. आणि शाहू राजांबद्दल जर बोलायचं म्हटलं ना तर म्हणजे असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी काम केलेलं नाही. तर असे शाहू राजे त्यांच्या समोर तमाशा सादर करायचा होता. आणि तमाशा सुरू झाल्यानंतर ते वगनाट्य सुरू झालं होतं. वगनाट्य सुरू झालं त्यावेळेस नेमके शाहूराजे आले. शाहूराजे आल्यावरती बाकी सगळ्यांनी शाहूराजांना मुजरा केला, पण संभाजी होते त्यांनी मात्र मुजरा केला नाही आणि त्यांचा जो काही खेळ होता तो तसा चालू राहिला. आता शाहू महाराजांच्या बरोबर ती जी मंडळी होती त्यांना ही गोष्ट खटकली की एवढा मोठा राजा तुमच्या समोर आहे आणि असं असतानाही तुम्ही त्यांना मुजरा करत नाही.
त्यामुळं बाकीच्यांना राग येणं साहजिक होतं. आणि असं असताना शाहूराजे मात्र शांतपणे आले, स्माईल दिली आणि समोर बसले आणि तमाशा जसा होता तसा चाललेलाच होता. त्यानंतर खेळ संपला, तमाशा झाला. नंतर मात्र संभाजी खाडे जे आहेत ते शाहूराजांच्या समोर आले, अत्यंत विनम्रपणे राजांशी बोलायला लागले की महाराज, माझी चूक झाली, मी मगाशी तुम्हाला मुजरा केला नाही, पण त्याचं कारण असं होतं की मी विक्रमराजांच्या भूमिकेमध्ये होतो आणि विक्रमराजे तुम्हाला मुजरा करतात असं होऊ नये, आणि तसं केलं असतं तर तो एका राजाचाही तो अपमान होता, आणि त्यामुळे मी तुम्हाला मुजरा केला नाही, मला माफ करा. आणि मी आता त्यावेळेस राजा होतो, पण आता मी एक सामान्य माणूस आहे, त्यामुळे मी एकदा नाही, मी 3 वेळा तुम्हाला मुजरा करतो. आणि राजांची माफी मागितली. पण तुम्हाला सांगू का, शाहूराजांसारखा, म्हणजे आत्ताच मी बोललो ना की दिलदार राजांनी ह्या गोष्टीचं म्हणजे त्यांना वाईट नाही वाटलं की त्यांनी मला मुजरा नाही केला किंवा काय, कारण त्यांनाही पटलं की ते शाहूराजांच्या भूमिकेमध्ये होते आणि त्यामुळे मग तसं झालेलं. आणि उलट शाहूराजे त्यांच्यावर खुश झाले आणि आपल्या गळ्यातली माळ काढली आणि त्यांना दिली, त्यांच्या गळ्यात घातली आणि सांगितलं की असंच राजासारखं राहा आणि असंच काम करत राहा. अशा पद्धतीनं शाहूराजांचे आशीर्वाद त्यांना मिळाले आणि शिवासंभा यांची महती जी आहे ती वाढायला लागली होती आणि त्यांनी तो काळ गाजवायला सुरुवात केली होती. आणि अत्यंत चांगल्या चांगल्या वगनाट्ये त्यांनी बसवलेली होती. पौराणिक होती, विनोदी होती, चालू घडामोडी होत्या, सामाजिक होत्या, अशा वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी ती वगनाट्ये बसवलेली होती. आणि प्रत्येक खेळामधून त्यांनी लोकप्रियता मिळवायला सुरुवात केली होती. पश्चिम महाराष्ट्र झाला, पुणे, मुंबई, पाठोपाठ विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकण, सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले, फिरून आले होते. आता साल होतं 1937. असाच एकदा फड अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव नावाचं गाव आहे, त्या गावात गेलेला होता. आता तिथं तमाशाचा खेळ करण्यासाठी म्हणजे सगळी तयारी झाली होती, तमाशाचा खेळ चालला, पहाटेपर्यंत सगळं असं मस्तपैकी सगळं झालं, लोक खुश होते, सगळं होतं. आणि आता सकाळ व्हायला लागली होती. त्यानंतर आता सकाळ झाल्यावर सगळे फ्रेश झाले आणि न्याहारी वगैरे करायला सुरुवात केली. त्याच वेळी संभाजी खाडे यांना अटॅक आला आणि त्याच्यामध्ये ते मरण पावले. आणि त्यांचं म्हणजे तसं पाहिलं तर अगदी कमी वय होतं, असं असतानाही त्यांचा मृत्यू झालाय आणि त्याच गावी त्यांचे अंत्यसंस्कार झाले. विचार करा, एक माणूस घरातनं बाहेर पडलाय, तमाशा करतो आहे आणि ज्या ठिकाणी मरण पावला त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार झाले. काही दिवस तमाशा बंद होता, पण तमाशा बंद ठेवून चालणार नाही, कारण बाकीच्या लोकांचे फोटो त्याच्यावरती होते आणि त्याच्यामुळे मग नंतर परत तमाशा सुरू झाला होता. पण त्यावेळेस मात्र शिवा आणि संभा या तमाशातील संभा नव्हते, पण शिवा यांनी बाकी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर ते घेतलं आणि तमाशा सुरू केला, फड सुरू केला होता. आणि आता या फडामध्ये, या तमाशामध्ये शिवा आणि संभा यांची मुलं सुद्धा सामील झालेली होती आणि हळूहळू आता तमाशा पूर्वीसारखा व्हायला लागलेला होता. आता यानंतर शाहीर शिवाजी कौलापूरकर म्हणजे शिवासंभा या तमाशातील अगोदर संभाजी हे जग सोडून गेले आणि नंतर शिवाजी जे आहेत ते काही म्हणजे कालांतराने वयोवृद्ध होऊन साधारणपणे 1955 साली ते सुद्धा हे जग सोडून गेलेले होते. तर शिवासंभा हे जग सोडून गेले, पण त्यांची पुढची पिढी अगोदरच तमाशामध्ये आली होती, त्यांच्याबरोबरच काम करत होते आणि त्यामुळे हा तमाशा तिथं थांबला नाही. आता शिवा यांचे सुपुत्र, त्यांचं नाव आहे भीमराव. तर ते भीमराव, त्यानंतर संभा यांची 4 मुलं म्हणजे रामचंद्र, त्यानंतर श्यामराव आणि लहू आणि अंकुश, अशा पद्धतीने ही सगळी मंडळी तमाशे गाजवत होती. आणि हे सगळं चालू असतानाच आता एक नवीन अध्याय सुरू होणार होता, काळू आणि बाळूचा. म्हणजे 2 जुळ्या भावांनी रचलेला इतिहास सुवर्ण अक्षराने लिहावा असा तो काळ गाजवला काळू आणि बाळू यांनी. तर त्यांच्याबद्दलचीच माहिती आता आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत